धुळीचा अक्षरशः थर बसलेली ही गाडी दोघांचा जीव घेऊन गेली। या गाडीने ना कुणाला चिरडलं ना धडक दिली। भंगारात उभी असलेली ही गाडी तरीही दोन निष्पाप चिमुरड्यांसाठी मृत्यूची गाडी ठरली। स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेल्या याच दोन सख्या भावंडांचा जीव या गाडीने घेतलाय। पण नेमका कसा? मुंबईतून समोर आलेली खळबळजनक घटना नेमकी काय, तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सामच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। ज्या निष्पाप चिमुरड्यांचा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्या दोघांचेही मृतदेह या गाडीत सापडले आणि एकच खळबळ उडाली। 7 वर्षांचा साजिद शेख आणि 5 वर्षांची मुस्कान दोघंही खेळत होते। खेळता खेळता ते या बंद पडलेल्या रस्त्याच्या बाजूला धूळ खात असलेल्या गाडीत गेले। खेळण्याच्या नादात काय झालं कुणास ठाऊक। घर नेहमी ज्यांच्या आवाजाने गजबजलेलं असायचं ते सख्खे भाऊ बहीण नेमके गेले कुठे म्हणून शोधाशोध सुरू झाली। दुपारपासून दोघं कुठेच सापडेना। अखेर पोलिसांपर्यंत धाव घेतली। आई वडिलांचा जीवही कासावीस झाला होता। काळजाचा तुकडा असलेले दोघे नेमके गेले कुठे असतील या विचारानं शेख कुटुंबाच्या मनात नको नको ते विचार येत होते। अखेर पोलिसांनी कसून शोध घ्यायला सुरुवात केली। अँटॉप हिल पोलिसांनी सगळी शक्ती पणाला लावली। अख्खा परिसर पिंजून काढला। अखेर शेख यांच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर एक कार उभी होती। रस्त्याच्या कडेला अगदी पडीक धूळ खात असलेल्या या कारकडे एकाची नजर गेली आणि आत पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। भंगारातील या वाहनात साजिद आणि मुस्कान बेशुद्ध अवस्थेत पडलेल्याचं दिसून आलं। दुपारपासून शोध सुरू असलेली मुलं अखेर सापडली म्हणून आईवडिलांचा जीव काही वेळासाठी भांड्यात पडला खरा, पण त्यांची बेशुद्ध अवस्था पाहून काळजाचा आणखी थरकाप उडाला। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साजिद आणि मुस्कानला लगेचच पोलिसांनी सायन रुग्णालयात नेलं। डॉक्टरांचे उपचार मिळण्याआधी दोघांचाही जीव गेलेला होता। ही गोष्ट कळताच शेख कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। साजिद आणि मुस्कानच्या आईची अवस्था आता काय आहे हे शब्दात बांधणंही कठीण आहे। त्या पूर्णपणे बिथरल्यात। आतापर्यंत डोळ्यांसमोर असणारी मुलं अचानक एका क्षणी जगातून निघून गेली आहेत हे सत्य पचवणं त्यांच्यासाठी किती जड आहे याची कल्पनाही काळजाचे तुकडे करणारी आहे। खेळण्याच्या नादात या गाडीत जाणं साजिद आणि मुस्कानच्या जीवावर बेतलं। कदाचित ते गाडीत खेळण्यासाठी शिरले असतील। गाडी आतल्या आत लॉक झाली असेल। नंतर त्या दोघांनाही ते लॉक काढता आलं नसेल आणि गाडीच्या काचा बंद असल्यामुळे दोघांचाही श्वास कोंडला गेला असेल आणि ते गुदमरले असावेत अशी शंका उपस्थित केली जाते। फक्त आणि फक्त गाडीच्या आत अडकले, पण त्यानंतर त्यांचा श्वास कोंडल्यावर त्यांची अवस्था नेमकी काय झाली असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे। अभी जब भी हम लोग अंदर गया दोनों मिलके अपना अंदर ही था, तभी बाहर आके देख रहे कि बच्चे लोग कभी इधर खेल रहा था। उनका बाद हम लोग को क्या देखा कि अभी मतलब कि बच्चे लोग इधर खेलते रहते, इधर उधर करके मैदान में खेलते रहते। उनका बाद देख रहा है कि अपना 2 बजने आए तभी खाना खाने का टाइम हो गया। मैं बोला बच्चे लोग को देख थोड़ा मैदान में है क्या। अभी मैदान करके पूरा चक्कर मार के आया, बच्चे को मिला नहीं। गुरुद्वार में जाता है बच्चे लोग उधर बच्चे लोग के साथ देख के आया, उधर भी मिला नहीं है। तो देख रहा है कि 6 बज गए, 6 साढ़े 6 बज गया। तभी मैं हम लोग क्या बोला कि इधर के इधर तो नहीं मिला, बच अभी तो चौकी में जाके कंप्लीट कर अंडरपिल चौकी में जाके कंप्लीट करके उधर अपना 8-9 बज गया। तभी 8 बज गया तभी आया पुलिस मैडम आया, पुलिस आया आके अपना बोलता इधर कैमरा चालू है क्या। मैं बोला सर अपना मैडम को बोला कॅमेरा चालू आहे। साजिद आणि मुस्कानच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांचे पालक तर धास्तावलेच आहेत। लहानाचं मोठं होत असताना पाहिलेल्या मुलांना अशा पद्धतीने गमावण्याची वेळ आपल्यावर कधीतरी येईल असं त्यांच्या स्वप्नातही कधी आलं नसेल। पण या घटनेनं सगळ्याच पालकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे हे अधोरेखित केलंय। तुमच्या घरीही लहान मुलं असतील तर त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा। मुलं नेमकी कुठं खेळतायत, काय खेळतायत याबाबत नेहमीच दक्ष राहा। मुलं जीवघेणे खेळ तर खेळत नाहीयेत ना यावर नेहमी लक्ष ठेवा। मुलांना काय करायला हवं आणि काय नको यासाठी त्यांच्याशी नेहमी संवाद साधा। कोणत्या गोष्टी मुलांनी खेळताना टाळायला हव्यात याबाबत त्यांना नेहमी माहिती द्या। खेळताना अतिउत्साह जीवावर बेतू नये यासाठी मुलांना योग्य ती जाणीवही करून द्या। साजिद आणि मुस्कानच्या मृत्यूने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।
या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांना मिळो. पण मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना त्यांच्या जीवाचं मोलही पटवून देत राहणं ही काळाची गरज आहे. स्वतःची काळजी घेणं, स्वतःला कोणत्याही जीवघेण्या सिच्युएशनमध्ये टाकण्यापासून कसं टाळता येईल याची जाणीवही मुलांना करून देण्याची गरज असल्याचं अँटॉप हिलच्या घटनेनं अधोरेखित केलंय. तुम्हाला नेमकं या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.